तळागाळातल्या स्त्रीला किंवा प्रत्येक मुलीला जेव्हा असं वाटतं की मी काहीतरी करू शकते, त्याच्यासाठी एक ज्वलंत उदाहरण म्हणून माझा चेहरा. कुठल्याही क्षेत्रामध्ये भरारी मारण्याची क्षमता स्त्रीमध्ये असते, ही गोष्ट कोणीही जगात नाकारू शकत नाही. हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्या समाजाची स्त्री प्रगतशील तो समाज प्रगतशील. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. आदिशक्ती या शारदीय नवरात्रोत्सवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आदिशक्ती या विशेष कार्यक्रमात आज सहभागी झालेली मैत्रीण ही फार खास आहे. खरं तर तिचं नाव वेगवेगळ्या क्षेत्रात, सांगीतिक क्षेत्रात हे नाव अक्षरशः सुवर्ण अक्षरांनी तर कोरलेलंच आहे, पण तो चेहरा तुझा माझा आहे. तो चेहरा आपल्या मैत्रिणीचा आहे. तो चेहरा तुझ्या माझ्यातल्या अहमपणाला बाजूला सारून एक माणूस पण समृद्ध करणार आहे. तो चेहरा आहे गायिका वैशाली माळे यांचा. वैशाली, तुझं आदिशक्ती या विशेष कार्यक्रमात वैशाली ताई तुझं मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. खरं तर जसं मी सुरुवातीलाच म्हणाले, हा चेहरा आहे ना, हा चेहरा हा आपला चेहरा आहे. हा आमच्यातला चेहरा आहे म्हणण्यापेक्षा सामान्य स्त्रीचा चेहरा आहे. म्हणजे आपण म्हणूया की कॉर्पोरेट क्षेत्र किंवा MNC मध्ये वावरणारी नाही, पण ग्रामीण भागात शेतावर राबणारी, घरी येऊन आपल्या लेकराला जेवू खाऊ घालणारी, पण आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या तिचा चेहरा आहे. इतकं छान वाटलं मला हे ऐकून. कारण काय होतं ना की ज्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी प्रवास करताना कार्यक्रमांसाठी जाते किंवा कुठल्याही उत्सवांसाठी जाते, तिथे मला एक कॉम्प्लिमेंट किंवा एक कौतुकाची थाप जी मिळते ना, की तुझ्याकडे बघून मला माझ्या बहिणीची आठवण येते. तुला बघताना नेहमी मला बहिणीसारखं वाटतं की माझी बहीण कोणीतरी तिकडे सारेगम सारख्या ठिकाणी जज म्हणून बसली आहे. सो हे जी कौतुकाची थाप असते, मला असं वाटतं हे मी जसं आता तू जस्ट यू राईटली सेड की हा माझा चेहरा आहे. कारण मी या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्य मुलींचं, सर्वसामान्य स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी मुलगी आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी आणि मी स्वतःसाठी पण खास समजते स्वतःला. कारण काय असतं ना, माणूस पैसा कमवू शकतो, प्रसिद्धी कमवू शकतो, पण ना गावा कोपऱ्यातल्या एखाद्या माणसाच्या मनामध्ये घर करणं ना, ही आयुष्यातली सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणि तू घर तर केलंच आहेस, पण त्याच्या भिंती खूप भक्कम आहेत. करेक्ट. आणि त्या भिंती का भक्कम आहेत? कारण ते घर आपलं वाटतं. मी सुरुवातीला याच्यासाठी उल्लेख केला की हा चेहरा तळागाळातला चेहरा याच्यासाठी की संघर्ष तुझ्या वाट्याला सुद्धा आला. संघर्ष कोणाला नाही चुकलाय. संघर्ष प्रत्येकीला येतो, फक्त त्याची दाहकता वेगवेगळी असते. प्रत्येकीला येणारे आयुष्यातले टप्पे हे वेगळे असतात, पण प्रत्येकीलाच त्या जिद्दीनं म्हणूया किंवा त्या त्वेषानं त्याला सामोरं जाता येत नाही. कारण तिच्या भोवतालची परिस्थिती तिला बऱ्याचदा साथ देणारी नसते. अशा वेळी मात्र हा चेहरा खूप आश्वासक वाटतो. हो, का माहितीये का? कारण प्रत्येक तळागाळातल्या स्त्रीला किंवा प्रत्येक मुलीला जेव्हा असं वाटतं की मी काहीतरी करू शकते, त्याच्यासाठी एक ज्वलंत उदाहरण म्हणून माझा चेहरा आहे. कारण तिला असं वाटतं ही करू शकली तर मीही करू शकते. बरोबर. म्हणून जसं तू म्हणालीस की माझा एक आदर्श मी म्हणणार नाही, एक इन्स्पिरेशन मी नक्कीच आहे. खरंय, अनेक मुलींसाठी मी इन्स्पिरेशन नक्कीच आहे. कारण प्रत्येक संकटावरती आयुष्यात मी जितक्या ताकदीने मात केली ना, हे खरं इन्स्पिरेशन माझ्या सगळ्या मला फॉलो करणाऱ्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या माता बहिणींसाठी मला असं वाटतं हे एक छोटंसं का होईना मी इन्स्पिरेशन बनू शकले, ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे.
स्त्रियांचं काय होतं ना, अनेक बाबतीत त्यांच्यामध्ये क्षमता असतात. निश्चित म्हणजे गगनभेदी क्षमता असतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये भरारी मारण्याची क्षमता स्त्रीमध्ये असते. ही गोष्ट कोणीही जगात नाकारू शकत नाही. हो. फक्त अनेकींनाही माहीत असते, अनेकींनाही माहीत नसते. हा एक फरक असतो. आणि जिला माहीत होते, ती त्याच्यासाठी निश्चित प्रयत्न करते, की असं असतं ना, एक आपल्याला आपण शोधत असतो, की मी कुठे आहे, मला हो. कुठेतरी जायचंय, माझ्या आयुष्याचं एक ध्येय आहे. आणि जेव्हा असं ध्येय सापडतं आणि ते ध्येय सापडण्यामध्ये कुठेतरी माझ्यासारखी व्यक्ती एक त्याला म्हणतो ना, एक आशेचा किरण म्हण किंवा एखादं एक एक म्हणतो ना, की एक रस्ता म्हण, की ती बनण्यासाठी एक एक इन्स्पिरेशन म्हण अशी एक तयार होते, की ही या क्षेत्रात मला जायचंय, तर मी पण माझ्या क्षेत्रात काहीतरी निश्चित करू शकते. सो जसं मी म्हणाले, की स्त्रियांना फक्त माहिती असलं पाहिजे, की तिला काय करायचं आहे. हो. दुसरी गोष्ट मला असं फार प्रकर्षाने जाणवतं, की घरकाम करणारी बाई असो किंवा कुठल्याही मोठ्या कंपनीची सीईओ असो, ती सगळ्या पातळ्यांवरती स्वतःला नेहमी सिद्ध करत असते. बरोबर. आणि खूप टॉप लेवलवरती सिद्ध करत असते. तिला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आणि आयुष्यात एवढं करूनही तिला फक्त काय हवं असतं, एक कौतुकाची थाप घरच्या लोकांकडनं. जी अनेक वेळा काय होतं, जसं आता आपण नवरात्रोत्सव साजरा करतोय, जसं आदिशक्ती स्त्री आहे, जसं जसं कालीचं रूप आहे, शांतेचं रूप आहे, दुर्गेचं रूप आहे. स्त्रियांमध्ये सगळे रूप आहेत. स्त्री जन्मापासून तर मरेपर्यंत अनेक भूमिकांमधनं ती जात असते. एक भूमिका तिची नसते. तिची भूमिका आईची असते, तिची भूमिका मुलीची होते, मुलीच्या नंतर तिची भूमिका सासूची होते, सासूनंतर तिची भूमिका आजीची होते. ह्या इतक्या भूमिकांमधनं जाणारी मला वाटतं एकमेव जी स्त्री असते, त्या स्त्रीला ह्या सगळ्या भूमिका पार पाडत असताना फक्त तिच्या पाठीवरती हात ठेवून कोणीतरी म्हटलं पाहिजे, की तू खूप छान करतेस, मला तुझा अभिमान आहे, तू माझ्या आयुष्यात आहेस, ह्याच्या पलीकडे मला दुसरं काहीच सुख नाहीये. असं जरी तिच्या मुलांनी, तिच्या नवऱ्यानी तिला म्हणलं, तर मला असं वाटतं तिचा जन्म सार्थकी लागला असं प्रत्येक स्त्रीला वाटत असावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे, की ज्या समाजाची स्त्री प्रगतशील, तो देश प्रगतशील, तो समाज प्रगतशील. कारण तुझी सुरुवातच ग्रामीण भागातून झाली. कधीही संकटांना म्हणूया किंवा प्रश्नांना कवटाळणारी तू नव्हतीस. तू अमरावतीतून, आपण म्हणूया अमरावतीपेक्षा त्या 4 गुंठ्याच्या शेतातून आभाळ्या इतकी स्वप्न पाहणं हे प्रत्येकीचं स्वप्न असतं. पण फार कमी जण ते स्वप्न पूर्ण करतात. तो ध्यास स्वतःला लागणं गरजेचं असतो. एखाद्या गोष्टीची आवड, बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की हे तू शिक ना, हे तू करशील, हे तू करून बघ, तुला आवडेल. पण जोवर तुला आतून रुजत नाही, तोवर त्याचं बी नाही येत. करेक्ट. तुला ते वाटलं म्हणून अमरावतीतून तू मुंबईत आलीस. करेक्ट. कसा होता हा? अगदी थोडक्यात सांगशील? खरं तर मला तुझ्या प्रवासात नाही रमायचंय याकरता, कारण तो प्रवास सगळ्यांना माहितीये. करेक्ट. त्या प्रवासाच्या पलीकडे वैशालीताई काहीतरी आहे, ते जाणून घ्यायचंय. सगळेच म्हणतो ना, की प्रत्येकाची स्वप्न असतात. आयुष्यामध्ये पुढे जाण्याची, प्रगती करण्याची, सक्सेसफुल होण्याचं सगळेच जण स्वप्न पाहतात. काही जण आपण करू शकतो या विचाराने किंवा या मताने ठरवून मनाशी ठाम होऊन, की हे मी करूच शकतो, हे मला करायचंच आहे, असं म्हणून पुढे जातात. आणि काही जण जेव्हा अडचणींचा डोंगर उभा राहतो, तो अडचणींचा डोंगर मी पार करूच शकत नाही, माझ्यात तितकी ताकदच नाही, असं स्वतःलाच समजावून स्वतःलाच मागे नेऊन सोडतात. त्यापैकी मी नव्हतेच. त्याच्यामुळे मला माहिती होतं, की डोंगर फोडून कसं जायचंय. तो नेहमी तो डोंगर फोडायचं काम मी केलंय आयुष्यामध्ये. त्याच्यामुळेच
आज जे काय तुम्ही माझा प्रवास बघताय, एक सामान्य कुटुंबातनं आलेली मुलगी आज मुंबईसारख्या ठिकाणी स्थिरावली. स्वतःचं छोटं-मोठं का होईना सिनेमातली गाणी, हिंदी सिनेमातली गाणी, मराठी टायटल सॉन्ग्स बरंच काय सगळं येत राहतं. पण वकिली शिक्षण हे फक्त मी माझ्या आनंदासाठी, माझ्या माहितीसाठी, माझ्या नॉलेजसाठी घेते आहे. मला काही खरंय. वकिली क्षेत्रात काम करायचं नाहीये. निदान स्वतःची तरी वकिली हां, करता आली पाहिजे लोकांचा आपल्याला. गैरसमज व्हायचा नाही तर गाणं सोडून वकिली क्षेत्रात जातात का काय असं काही नाहीये. मला शिकायचंय म्हणून मी तिकडे ॲडमिशन घेतलेली आहे. अँड विल सी. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी एक उल्लेख केला, की नवीन काही तू सुरू करतीयेस. सारेगमपच्या व्यासपीठावर तू आम्हाला दिसलीस. ती ट्रॉफी उंचावत असताना तो क्षण अजूनही आठवतो. तुझे डोळे पाणावलेले होते. पण काहीतरी अचीव्ह केल्याचा आविर्भाव नव्हता चेहऱ्यावर. काहीतरी सुरुवात केली आहे. करेक्ट. याचा आविर्भाव होता म्हणण्यापेक्षा हे सांगू पाहत होता तो चेहरा. आणि तिथून प्रवासाला सुरुवात, व्यासपीठाचा तो भाग, तो व्यासपीठाचा समोरचा भाग, परीक्षकापर्यंतचा प्रवास, हिंदीतलं सगळं वावरणं आणि त्यानंतर मात्र नव्यानं येऊ घातलेल्या कलाकारांसाठी तू काहीतरी घेऊन आली आहेस. हो. त्याची घोषणा तूच करावीस. सर्वप्रथम जे नव्याने येऊ घातलंय त्याविषयी बोलते. आत्ता जे मी नवीन एक व्हेंचर सुरू केलंय, ज्याचं नाव आहे वैशाली माडे म्युझिक अकॅडमी. अरे वा. तिथे आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक संगीत क्लासेस आम्ही सुरू केलेले आहेत. संगीत ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे आता मूळ बोलायचं झालं तर असं, की मी जेव्हा आले मुंबईमध्ये, मी जेव्हा माझ्या ह्या सांगीतिक करिअरच्या सुरुवातीला मला गाईडन्सची गरज होती, तेव्हा मला अनफॉर्च्युनेटली ते मिळालं नाही, की मला गरज होती, की कोणीतरी मला शिकवावं गाणं किंवा कुठल्या तरी एखाद्या महानुभाव व्यक्तीकडनं मी गाण्याचे धडे घ्यावे, संगीत शिक्षणाचे धडे घ्यावे. दुर्दैवाने ती गोष्ट माझ्या बाबतीत होऊ नाही शकली. सो म्हणून हा एक त्यावेळेला मी विचार केला होता, हा चंग बांधला होता, की येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना खरंच गाणं करायचंय, मी हे मला मुख्य सांगावं असं वाटतं, की ज्यांना खरंच गाण्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांना या माध्यमातनं पुढे आणण्याचा माझा प्रयत्न असेल या अकॅडमी थ्रू. आणि ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी असं मानते, की खडा फेकाल तिकडे टॅलेंट आहे. खरंय. इतकं टॅलेंट महाराष्ट्रामध्ये आहे. पण अनेकांना अडचणींच्या अभावी काही खेड्यामधली काही मुलं आहेत, त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळे शहरापर्यंत ते पोहोचू शकत नाही. म्हणून त्यांच्यासाठी खास करून ऑनलाईन प्रशिक्षण आम्ही सुरू केलंय. आणि ज्यांची खरं आर्थिक परिस्थिती नाही आहे, ज्यांना आर्थिकरित्या परवडणारं नाही शिक्षण घेणं, त्यांना माझं जे वैशाली माडे फाउंडेशन आहे, त्यांच्या थ्रू आम्ही त्यांचं सांगीतिक शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण काय होतं माहितीये का, की बरेचदा आपण बघतो कलाकारांना साधारण 60 नंतर समाज सेवेमध्ये उतरतात बरेच वेळा, मला असं वाटतं. पण आयुष्याच्या खूप काळ गेल्यानंतर जेव्हा आपल्याला वाटतं ना, की आपण आता समाजसेवा करावी, आपण आता सोसायटीला पेबॅक द्यावं, पण ते सुरुवातीलाच केलं तर काय हरकत आहे. खरंय. असं मला वाटतं, की माझ्याकडे आता भलेही मी खूप पैसा माझ्याकडे नसेल, पण मी जर 10 रुपये कमवत असेल तर त्याच्यातला 1 रुपया मला द्यायला निश्चित आवडेल. त्यांनी काही माझं फार नुकसान होणार नाही, असं मी नेहमी विचार करते. आणि त्याच विचारातनं हा जो उपक्रम आहे, त्याच विचारातनं आम्ही सुरू केलाय, की जे समाजातले, जे तळागाळातले दुर्बल घटक आहेत, जे दुर्बल कलाकार आहेत, की ज्यांना इच्छा असूनही
त्यांना स्टेज मिळत नाही, त्यांना मेन प्रवाहात येता येत नाही किंवा अडचणी येतात, अशा लोकांसाठी आम्ही खरं काम करणार आहोत. आणि ऑफकोर्स पुढे बघूया कसं आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतंय. अगदी अगदी. कारण मला सावरकरांचं एक वाक्य या ठिकाणी आठवतं. अ, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाला तुम्ही काहीतरी देणं लागतं. करेक्ट. या समाजाला काहीतरी तुम्ही देणं लागता आणि त्या दृष्टिकोनातून वैशालीताई तू हे टाकलेलं पाऊल नक्कीच स्तुत्य आहे आणि तुला उत्तम प्रतिसाद मिळेल यात काही शंकाच नाहीये. पण मुळात मला त्याला एक जोडून एक विचारावंसं वाटतं, की बऱ्याचदा असं असतं, की कुठल्याही अकॅडमीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये आजकाल आपण म्हणूया प्रत्येकालाच इन्स्टंट गोष्टींची इतकी आवड झालेली आहे, की पटकन वाटत असतं, की अरे, माझं लेकरू तिथे आता टीव्हीवर कधी दिसणार? माझं लेकरू बॉलिवूडसाठी कधी गाणार? म्हणजे मी एक मैत्रीण म्हणून तुला का हा प्रश्न विचारते, की जेव्हा आईच कुटुंबाला सांगते ना, की या गोष्टी पटकन नाही मिळणार किंवा बाळा या गोष्टी पटकन नाही मिळणार. तुला यासाठी मेहनत करावी लागते. करेक्ट. तेव्हा त्या वाक्याचं वेटेज वेगळं असतं. करेक्ट. म्हणून तू या मैत्रिणींसाठी काय सांगशील, की या क्षेत्रात येऊ पाहतायत, पण मेहनत, संयम, जिद्द आणि येस खूप सॅक्रिफाइसेस याच्याशिवाय काही शक्य नाही. काय असतं माहितीये का, काळ जसा बदलतोय ना, तसं सगळं पॅरेंटिंग पण बदलतंय. बघ, आता तुला जर आठवत असेल तर आपण लहानपणी असताना बाई होत्या शाळेमध्ये, मास्तर होते. हो. हे 2 शब्द आता आपण ऐकत नाही, हे हो. आता ऐकायला मिळत नाही. तुमचं शैक्षणिक घडणीमध्ये जर सर्वात मोठा वाटा कोणाचा होता, तर तो होता तुमच्या बाईंचा, मास्तरांचा आणि हेडमास्तरांचा. जसं आता तू म्हणाली, की आईनी सांगितल्याचं वेटेज असतं, हो. तसंच बाईंनी आणि मास्तरांनी सांगितल्याचं वेटेज हो. असायचं. आता ते वेटेज नाहीये. मी असं म्हणते, की काळ बदललाय, नियम बदललेत. म्हणून काय होतंय ना, की जसं आपल्याला सगळं इन्स्टंट आता लागतं आणि गाणं शिकणं किंवा गाण्यामध्ये करिअर करणं हे काय 2 मिनिटाची मॅगी नाही असू शकत. गाणं शिकणं म्हणजे, की मला अनेक वेळा असे अनुभव येतात, की माझ्याकडे मुलांना आत्ता मी प्रॉपर इन्स्टिट्यूशन सुरू केलंय, पण प्रायव्हेटली क्लासेस मी घ्यायचे, घरी मुलांना शिकवायचे. ज्यांना खरंच शिकायचं आहे, ज्यांना खूप म्युझिकला घेऊन पॅशनेट जी मुलं आहेत, ती मुलं खरंच शिकतात. म्हणजे अनेक वर्ष माझ्याकडे मुलं येणारी आहेत जी शिकतात. छोटी आहे, 13, 14, 15 वर्षाची. पण अनेक पालक हे पण प्रश्न विचारतात, की किती महिन्यात माझी मुलगी सारेगमपच्या स्टेजवरती जाईल गायला तुमच्याकडे शिकल्यावर? म्हणलं, मी काय गाणं, मी जसं म्हणाले, की मॅगी नाहीये किंवा असं कांडी नाहीये ना जादूची, की मी फिरवली आणि तुमच्या मुलीला गाणं आलं, असं नाहीये. गाणं ही एक दैवी कला आहे. खरंय. त्यातनं, त्या दैवी कलेतनं, त्या दैवी देणगीतनं तुम्हाला त्या कलेला जोपासावं लागतं आणि ती जोपासल्यानंतर ती मोठी होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट असली तरी त्या साधना ही महत्वाची आहे. मग ते संगीत असू दे, ते आयुष्य असू दे, तो जगण्याचा दृष्टिकोन असू दे किंवा आत्मिक ओढ असू दे. एखादी साधनाच तुम्हाला त्या सर्वोच्च पदापर्यंत घेऊन जाऊ शकते. आपल्या मैत्रिणींकरता त्या साधनेला अनुषंगून तू काय सांगशील? कसं असतं माहिती का, की कुठल्याही गोष्टीमध्ये जसं तू म्हणालीस, की साधना करणं गरजेचं असते. साधना म्हणजे काय? गाण्याच्या बाबतीत साधना हा शब्द फार चपखल बसतो. कारण रियाज हा साधनेचा भाग आहे. दुसरी गोष्ट, साधना म्हणजे काय? तर साधना म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, फोकस. दुसरं काही नाही करायचं, की तुला जर हे करायचंय तर साधना काय करायची, तर तुला फोकस करायचं. तुला तुझ्या अभ्यासावरती, तुझ्या गाण्यावरती, तुला किती बेस्ट करायचंय, तुला जे करायचंय त्याच्यावरती कसं फोकस करायचंय, ते फोकस करणे म्हणजे साधना आहे, असं मला वाटतं. खरं.
आता तू इथे आलीयस म्हटल्यावर तर गाणं तर व्हायलाच हवं. खरं तर मला आवडलं असतं, की आत्ता जो माझा आगामी सिनेमा येतोय हो. फुलवंती या आम्हालाही सिनेमातलं ऐकायला आवडेल तेही गाणं. ते गाणं मला म्हणायला आवडलं असतं. कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा माझी पाटी हाय कोरी माझं रूप लय भारी नटे सावरी माळून हो गजरा दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी भिर फिरते भिंगरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी. क्या बात आहे. खरं तर या गाण्याचे जे शेवटचे बोल आहेत तशीच आहेस तू. Thank you. चमचमते चांदणी आणि Thank you. अशीच राहा. छान हसत पुन्हा भेटूया इतक्या वेगळ्या विषयासह. खरं तर सांगीतिक क्षेत्रातला तुझा हा प्रवास आहे, पण या आसपासच्या परिघात काही गोष्टी घडतायत याचंही तू व्यवधान बाळगून आहेस. त्यामुळे आम्हालाही अभिमान आहे की वैशाली ताई इथं आज आमच्या स्टुडिओत आली आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, वेगवेगळ्या विषयांवर अभिव्यक्त झाली. त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आदिशक्तीमध्ये आता वेळ झालीये इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या मैत्रिणीसह, तिच्या नव्या कार्यकर्तृत्वासह. तोवर पाहत रहा लोकशाही मराठी.